सिनेसृष्टीतील सिने तारका म्हणून चर्चेत आल्या त्या नवनीत कौर, आमदार रवी राणा यांच्यासोबत विवाह करून चर्चेत आल्या त्या नवनीत कौर राणा, खासदार होऊन पुन्हा चर्चेत आल्या आणि राजकारणात आपलं अस्तित्व त्यांनी टिकवून ठेवलं त्या नवनीत कौर राणा, पुन्हा एकदा नवनीत कौर राणा चर्चेत आल्या त्या यासाठी मातोश्रीवर हनुमान चालिका म्हटली म्हणून, पुन्हा त्या चर्चेत आल्या यासाठी त्यांचं जात वैधता प्रमाणपत्र हायकोर्टाने फेटाळलं म्हणून, अशा अनेक विषयानं कायम चर्चेत राहणाऱ्या नवनीत कौर राणा यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी जाहीर केलेली आहे. मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत चौधरी. नवनीत कौर राणा यांनी हाती कमळ घेतलेला आहे आणि त्यांना पाडण्याचा प्लॅन सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. खरं तर अमरावतीचा लोकसभा मतदारसंघ जर आपण पाहिला तर तो एक राखीव मतदारसंघ त्या ठिकाणी आहे आणि या राखीव मतदारसंघामध्ये 6 विधानसभेचे मतदारसंघ त्या ठिकाणी येतात. या 6 विधानसभेच्या मतदारसंघामध्ये 3 मतदारसंघ हे काँग्रेसकडे आहेत, 2 मतदारसंघ हे प्रहारकडे आहेत आणि 1 मतदारसंघ हा रवी राणा यांच्या स्वतःकडे अपक्ष म्हणून आहे. याचा अर्थ भारतीय जनता पक्षाचा एकही आमदार या अमरावतीच्या अखंड लोकसभा परिक्षेत्रामध्ये कोणत्याही विधानसभेत आपल्याला दिसत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा अमरावतीच्या लोकसभेवरती आपला भगवा फडकवायचा आणि मग त्यांच्या हाती कमळ द्यायचं आणि सर्वांची नाराजी असताना सुद्धा त्यांना तिकीट देण्याचा घाट हा भारतीय जनता पार्टीने घातलेला दिसतो आणि या तिकिटावरती सर्वस्वी वर्चस्व हे देवेंद्र फडणवीस यांचं दिसायला लागतं. कारण सर्व स्तरावरून उमेदवारी नाकारण्याची विनंती होत असताना सुद्धा एकच नाव दिल्लीला पाठवण्यात आलं, त्यांचं नाव नवनीत कौर राणा. मित्रांनो, आनंदराव अडसूळ जे या मतदारसंघाचे माजी खासदार होते त्यांनी मीडियाशी बोलताना स्पष्ट सांगितलं होतं की नवनीत कौर राणा यांचा प्रचार करण्यापेक्षा राजकारण सोडलेलं बरं. तर दुसऱ्या बाजूला ज्या प्रहार जनशक्ती पार्टीचे 2 आमदार राजकुमार पटेल मेळघाट शेड्यूल्ड ट्राइब्स साठी जी जागा राखीव आहे तिथून आहेत आणि अचलपूर मधून स्वतः बच्चूभाऊ कडू आहेत, हे दोन्ही आमदार हे आज दंड थोपटून नवनीत कौर राणा यांच्या विरोधात त्या ठिकाणी उभारलेले आहेत. याचा अर्थ राजकुमार पटेल त्या ठिकाणी विरोधात आहेत, बच्चूभाऊ कडू विरोधात आहेत, तिवसा मतदारसंघातून यशोमती ठाकूर विरोधात आहेत, दर्यापूर मतदारसंघात ते तर स्वतःच आमदार स्वतःच लोकसभेचे त्यांच्या विरोधातले उमेदवार आहेत, त्यांचं नाव बळवंत वानखेडे. आणि मग त्यानंतर एक अमरावतीचा स्वतःचा मतदारसंघ राहतो, त्या मतदारसंघात सुद्धा सुलभा खोडके ह्या काँग्रेसच्या त्या ठिकाणी आमदार आहेत. याचा अर्थ 6 मतदारसंघातले 5 मतदारसंघ हे त्यांच्या आज विरोधात दिसतात, त्यासोबतच माजी खासदार सुद्धा विरोधात दिसतात. आता नवनीत कौर राणा या विजयी होतील का याची शक्यता फार कमी दिसायला लागते. त्याचं कारण असं की त्याच्यामध्ये आता भारतीय जनता पार्टीच्या कोर कॅडरवर त्यांची मदार सगळी अवलंबून आहे. याच नवनीत कौर राणा यांनी भारतीय जनता पक्षाचं कार्यालय फोडलं होतं आणि कार्यालय फोडून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला मारहाण सुद्धा केलेली होती. तोच भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आज नवनीत कौर राणा यांच्यासाठी झेंडा हातात घेईल का हा देखील प्रश्न त्या ठिकाणी आहे. त्यामुळे फक्त मतदारसंघ निहायच नाही तर कार्यकर्त्यांची एकंदर भावना जर बघितली तर ती भावना ही नवनीत कौर राणा यांच्या विरोधात जाताना दिसते. त्यामुळे नवनीत कौर राणा यांचा मार्ग आज तरी आपल्याला खडतर दिसतोय. काही दिवसापूर्वी नवनीत कौर राणा यांचं कास्ट सर्टिफिकेट हे हायकोर्टानं रद्द केलं. मोची जातीचं जे त्यांचं प्रमाणपत्र होतं ते रद्द केलं आणि त्यांनी आता सुप्रीम कोर्टामध्ये त्यासाठी धाव घेतलेली आहे. हा त्यांचा कास्ट सर्टिफिकेटचा मॅटर कोर्टात असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीने त्यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यांचा सुप्रीम कोर्टाची सुनावणी ही 1 एप्रिलला होणार आहे. तोपर्यंत सुद्धा भारतीय जनता पार्टी थांबलेली नाही, त्यांना उमेदवारी दिलेली आहे. याचा अर्थ त्यांचा निकाल सुद्धा पॉझिटिव्ह येतो काय अशी एक आशा ही भारतीय जनता पार्टीला आहे. आपल्याला या नवनीत कौर राणा यांच्या उमेदवारीबद्दल काय वाटतं, नवनीत कौर राणा त्या ठिकाणी विजयी होतील का याबद्दल आपल्याला काय वाटतं हे मला कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.